पहिले इकडे भैर सांगून दे शिवला काय करायला लागते काय नाही कशा भरते का खिशात खिशात घेऊन घेते सगळं खिशात घरते का पाहिजे बरोबर इथंच इंटिमेशन देऊन द्यायले काय ते काय करायला लागते सगळं इथं सांगून दे नाहीतर मग कसं आहे तिथं आपला आकात नाही झाला पाहिजे. नाही सध्या काय एक काम करायचं मोसम पाहून काम करायचं हा. मोसम जसा मोसम असला तसा आपण हात मारू. पहिले चल मध्ये हॉटेलला भेटून घ्या लागन बाबा हा. त्यांना इकडे घाल बोलावलं आपल्याला याच्या हॉटेलला हा मारला तिकडच बोलावलं गडी म्हणे इथं इथं बसला वाटते मस्त हॉटेलला आहे का. नाही नाही बरं झालं ना लक्ष्मणचं हॉटेल होय ना बार होय ना मग त्याच्या तिकडे कुठं काय होतं बरं झालं इकडे भेटला तो नाही का लक्ष्मण म्हणजे आपलाच गडी आपला कायले गडी आपली कायले वय हे करतं त्याच्या मागं हॉटेला संग हॉटेलानं बस पाठवलं हॉटेलानं बोलावलं दुसरं कायले फालतूचं दिमाग मारी करायला पुरते जाऊ दे हॉटेलानं सांगितलं आपल्या इथं बसाले आपण बसून जाऊ आपला कार्यक्रम चालू करून देऊ तिथपर्यंत येते हॉटेलला. आता चलता अंदर काही इतर गोष्टीनं पोट भरत चल ना अंदर ते काय मग ते पोटात गेल्यावर मग ते गुणवंती बरोबर रंग दाखवते जे होईन ते पाहता पुढं शिशात नका भरू शिशी नका भरू त्या वक्ती काय सुचते काय सुद्या सुद्धा काम नाही राहते. चला पहिले अंदर ज्याला जसं वाटेल तसं करा आपापल्या रिक्षेवर नाही रे शिवलाल. अरे तसं नाही ना ते आपापल्या रिक्षेवर म्हणजे मग सोडून पाहायला लागेल का इथं चौघ जण जायला लागेल ना आपल्याला वापस हा काही एकमेकाला सोडून द्यायचं. हा बरं चला चला कोणीच कोणाला काही सोडायचं नाही सगळे चौघ जण यायचं चौघ जण जायचं एक जण सुटलं तर पुरावा राहिला मग चला 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 माहोल चांगला दिसून आला अंदर टेबल गिबल बंबाट लावले का नवीन वर्षात का पुरी लाईटिंग घातलेली ठेवते का अले अले ये ना ले खान काय उडून राहिले तिकडे पाकलं पप्पा मग भेटत नाही काय कांदा आता फसते आले येऊन राहिले थांबा आता तर भात वळतो मी जाय अले बापले लय वालकुचे सतवून राहिले होते ले अले कावला खाली येऊन राहिले कावला का घेऊन बहीण का जाय माय पाहे रे मोठ्या म्या म्हटलं नाही का तुले ह्या पाय इथं जाय टाकला ना बोलल्या का तिथं पाखरं पकडून राहिला तिकडे मोठा पाय मला पता लागला ना याचा कंदिल्याचा इथं बसला म्हणून जाय टाकला म्हणून येणं का किती पकडले रे हा टोपलं भरलं का डालं भरलं. अरे काय ले भावाले काय आला रे जाण्याले तू अजून तर आता कुठं आले होते पाकलं पकडून आलो होतो बोलल्या गेल्या तर झाला चालला लेका होत लेका एवढ्या मोठ्या वाळकूचं वाट पळालो आता जाऊ दे होत लेका अरे भाऊ बरं काय आले हो याले घेऊन काय आणला जो किती वाळकूचं बसलो मी इथं आता मारला आता बस आता हालतीनला जो पाकला हालतीना पकडून आलो होतो मेरा जायात तुझ्या काही फोन लागून नव्हता राहिला मग मी याला विचारलं डॅनी म्हणे इकडे गेला म्हणे तो बंडीत त्यानं हे गेलं म्हणे आपलं काय आणलं हे त्या जाय माय हा इकडे समजलं याले पाखरं इकडे पकडून राहिला म्हणून काय बोलल्या गिळल्या काय किती सापडले हा बोलता ना राजा तुले हे काय झाली होय अरे भाऊ आता कसं शो काय मला तो झाला मला गमते झाला दुसरा काय पकडतो सोडून देत असतो मी हे नाही केलं पकडतो सोडून देत येईल मजा येते झाली ध्यानाला काय कोणा सांगितलं तू ध्यानाले हा माहित तर कोणालाच नाही मा घरी माहिती मागतं मा बुडीले तू मा घरी गेली तर नाही गेलता आल्या का मा घरी भलता चकला मला ते ध्याना मनाचा यानं सांगितलं मा घरी गेलता वाटते याला कायले सांगितलं मायच्या बुडीनं सांगितलं याला म्हणून आला आहे इथपर्यंत. मग तुले काय वाटलं मला माहित नाही पड अरे मला भाभीनं सांगितलं कंदिल्या गेला म्हणे तिकडे ते काय टित्र बाटर काय बोलल्या मोडल्या काय पकडून आणते म्हणे तू डाल्या सांगून आला सोडतो लय हुशार आहे इकतं म्हणतं तिकडे तू तर जोडीनं तू तर लय बाजिंदे आहे हा सोडून झाला तू एवढ्या मेहनतनं पकडतो सोडणार हवं तू तुला काय एक दिवस खाली नाही घालत बरोबर लावतो इथं जुगाड नाही मला माहीत पडलं ना बरं म्हणून तर आलो मी मोठ्याले घेऊन. अरे हो रे कंदील काय रे मला सांगायला पाहिजे मग मी सांग मग आलो असतो मला काही गमून नव्हतं राहिलं मग आपण दोघं जण आलो असतो ना. अरे भाऊ ते लाटली कसं झालं पाहुण्याचा फोन आला जेव्हा येतो म्हणे मग जेव्हा येतो मग काय बाकीचा खर्च वाढते म्हटलं बा जास्तीचा आता खर्च वाढल्यापेक्षा जायत आहेच आपल्याजवळ हा जाय टाकलं आणि बस जे सापडून ते पकडलं बस पाहुण्याला पाहून चालून जाते दुसरं काय आहे म्हणून झालं नाही रातची तयारी गेली हे हा वक्तची तयारी आणि मी तुम्हाला सांगितलं असतं. बरं जाऊ दे ना मग आता काय बयकला आता तिघं जण मिळून पकडू ना आपण हा तिघं जण मिळून बसू जयले बाबा तूच घेऊन जा ना बाबा आम्हाला काही पाहिजे नाही बस रे मोठ्या नाहीतरी आता काय करता आता तिघं जण पकडू आपण.
बोलली या ध्यानालाच जायत अटका लागते झाला सर याच्या अंगालाच टाकतो मी जाय थांब झाला सर तू ध्याना म्हणाच्या त्याला भाऊली घेऊन इकडे फालतूचा मस्त बसला होता मोका जा काय माणूस एकटा त्याला आज दिवसभर एकटाला तो मस्त सुनसान तर कायचा आलेच आहे तो बोल बसा 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 ध्यानालाच पकडायला लावतो मी थांब ना. अरे काय बोलायला रे माऊली तिकडे काय बोलायला म्हटलं रस्ता बोलायला का पयाचा आतापासून हा रस्त्याला पया फायचा काम नाही काय शिवला. अरे नाही ना रे बा तिकडे पाहू राहिलो मी ते लय मोठं काय मस्त जमवलं राजा लक्ष्मण धावा लय जबरदस्त बांधला पण बापाला का लहान मोठा केला रे बारे इकडे तिकडे तिकडे लय मोठा ताल जमवला पण गड्यानं. हा जमवलं त्यानं त्याला भेटलं ते आहे तो इथं म्हणून बरं आता का नाही सुरुवात बरोबर करा अजून हॉटेलला आले टाईम आहे तिथपर्यंत आपला हात सफा करून घ्या हॉटेलला सांगितलं नाही तर आता त्यांना सांगितलं इथं बसा म्हणून बाकी खर्च तो माहीत बसा. येणार घेतो नाही तर येईन आपली इथं आपली नाही आली पाहिजे इकडे बक्कर कुठे इकडे आपण मग कसं कार्यक्रम चालू करून देऊ आणि मग तर हॉटेलला चाट दिली लक्षात काही सोडत नाही आपल्याला हा या बिलकुल ह्या पुरा गावात आपल्याला नेते मग थोडं हो राजा मग कसं आहे ते फुकटाचं खायला माणूस काही करत नाही आली ना अंगावर तर मग निघते म्हटलं ते आहे म्हणून म्हटलं जरा त्याला हॉटेलला येऊ देतं का स्क्रू करतं कसं आहे तो ऑर्डर देणार तो पैसे मागते म्हटलं कोणी हॉटेलात गेलं त्या ऑर्डर दिली ना तर तुलाच पैसे मागण त्या हिशोबाने विचार कर गड्या मग फालतूचा वांदा नाही पाहिजे असं म्हणालो मी. नाही कसं आहे बिटलं ना आपल्यावर 2-4 खेप बिटलं म्हणून राहिलो त्यावरही बिटलं शिवला आम्ही तिकडे गेलो तो तर एकट्यावरही बिटला आहे असं कसं आहे सो जर आला इथं हॉटेलला आपली ऑर्डर दिली तर चालला गेला तर मग काही घेणं नाही असं म्हणून मग त्यानं म्हणा का लक्षानं म्हणा का बाबा ते कोणाचंही नाव सांगा काही कारण काय पैसे द्या म्हणून गड्या हिशोबाने चालू कर एकदा मग आपला कार्यक्रम चालू झाला पंग झालो का मग काही ऐकून आपण कोणाची हे आताच विचार कर. मला काही याच्यात बसायला नाही पुरत येईल जरा साईडनंच राहा लागेल मला बरं मी करायला गडे हो तुम्ही तुमचं चालू द्या मी तिकडे बसतो त्या चौकीदाराजवळ बसतो नाहीतर तुमच्या याच्यात काही मला काही जमत नाही तिथं बसतो तुमचं झाल्यावर मग मला आवाज द्यायचा. हो जाय बस तिकडे चौकीदाराजवळ बस हे बरोबर आहे म्हणा ते तुमचं कशात बाबन बरं हे बरोबर आहे हा राजा काही हॉटेलाचं म्हणावं का मग मी का तुम्हाला काय एवढं घ्यायला सांगितलं आणि तेवढं घ्यायला सांगितलं एक काम करतो मी हॉटेलला फोन लावतो आणि कशाला आपल्या कोणा लक्षाला बोलावतो इकडे लक्षात त्याचं बोलणं करून देतो जर आला हॉटेलला तर मग काही विषयच नाही. हो ना त्याला पहिले फोन तर लावतो विचारून तर घे मग लक्षाला बोलावून घेईन त्याच्यासमोर सांगते तो ऐकणार नाही म्हणून म्हटलं पहिले त्याला बोला हॉटेलला फोन लावतो फोन लावल्या त्या सांग त्याला सविस्तर समजावून सांग टाईम असन तर म्हणा आम्ही इकडे चालू करू काय आणि नसन तर आला असं तर ये म्हणा बा थांबू जरा करता घंटा 10-15 मिनिट नाही बाबा मग काय तर फालतू कुठं लेण्याच्या देणं कसं कमी बिल होते काय मग 200 शेवाय का आपली पांढरी. हो बरोबर आहे कशाचं बरोबर आहे लावर फोन लाव त्याला तू हां विचारून घे म्हणजे कसं आहे समजते आपल्याला काय आहे काय नाही तर. हो ना लोणारला फोन थांब हे बरोबर आहे मी लावतो त्या हॉटेलला फोन लावतो. अरे उचलणार रे बारे हॉटेलला येईल का लवकर फोन नाही उचलं त्याचा मोबाईल इकडे टेबलावर पडला हा उचला हॅलो हा हॉटेलाजी हा मी बोलायला शिवलाल. हाँ बोलो क्या बोल रहे बोलो ना. ते आम्ही आलो म्हटलं इथं या लक्ष्मणच्या हॉटेलात तर तुम्हाला टाईम आहे काय आले हे जरा लक राहिले तुम्हाला टाईम असेल तर मग आम्ही इकडे चालू करू का म्हटलं. तुम्हाला जरा दाखवतो ना देतो ना चाट द्यायला लागून त्याला थांब ना हा इकडे म्हणून जाणून नाही बोलावलं मी तुम्हाला. हो मेरे को थोड़ा सा टाइम लगेगा हाँ मेरे को टाइम लगेगा थोड़ा सा आने को तो एक काम करो आप चालू करो मैं आता फिर मेरे को थोड़ा इधर को कैसा कस्टमर आ गए ज़्यादा है ना दुकान में अपने होटल में तो वही निपटाने के बाद आता फिर मैं फुर्सत से. अरे बापरे टाइम लागेगा नाही अच्छा मग ते एक काम करो ना आप तुम्ही याले आपल्या लक्ष्मणला सांगून द्या म्हटलं जसं उसको बता दो हाँ वो क्या है क्या नहीं तो वो कैसा फिर वो काम क्लियर हो जाता हाँ मैं अरे काशीनाथ त्या लक्ष्मणला आवाज दे रे. अरे ओ लक्ष्मण इकडे अरे बाबा आवाज तसे जसे काय लय मोठे टाटा बिरला आले काचे आलो हा बापा तीन पैसे नसले काय खिशाला मोठे आवाज देऊन राहिले लक्ष्मण हा काय म्हणाले हा बोला. ये आगा हॉटेला जी आगा लक्ष्मण अरे करे लक्ष्मण हे हॉटेला सेट बोल राहिले हॉटेलला ओळखतो तू. अरे बाप हॉटेला जी बाबा एवढा मोठा माझ्या त्याच्या इकडे आहे आपली सगळी सिक्युरिटी हा बोलला म्हणा काय म्हणते हा बोलो हॉटेला जी ह्याचे स्पीकर ऑन करके उसको सुना देता है रे लक्ष्मण. हाँ लक्ष्मण मैं बोल रहा हटेला बोल रहा ये जो अभी बैठे हैं ना ये शिवलाल है उसके साथ में 2-3 जने इनका क्या है तो इनको दे देना हाँ इनका हिसाब से क्या है तो उनको क्या क्या लगता है फिर मैं आता क्या है तो देख लेंगे बाद में ठीक है ना बिल का क्या है तो ठीक है हाँ इसको क्या है तो दे देना इनको. अरे बाप रे बाबा हॉटेला जोड़ एकदम हॉटेला जोड़ सेटिंग लगा हाँ ठीक है हो मैं दे देता क्या है बाबा ये पैसे का तुम्हारे हाथ में लग गए ये तो तुम्हारे को भी नहीं छोड़ने वाले हैं ये तो बहुत बदमाश लोग है बाबा ये काय को इनकी लफड़े में गिर रहे हैं. ठीक है देता मैं ये पढ़ा हुई डबल तो का तो देता चांगला पाना. ठीक है फिर अब आपके पुस्तक से हम दे करते क्या है था आप. हाँ ठीक है मैं आता क्या है तो हाँ बाकी वो पैसे का हिसाब बराबर रखना. हो है ना वो हिसाब हमारे पास है पैसों का सबको कल हो जाता ना पूरा का चिन्ह हो जाता आज होगा आधा कल हो जाता आ जाओ ना आपको बताते मैं इधर आने के बाद. हाँ ठीक है हाँ
लक्ष्मण सगळं ताजं ताजं मटेरियल देतो. ते फ्रीजातलं ठेवलं ना नको देऊ म्हटलं. जे काही ऑर्डर देऊ आम्ही ते एकदम फ्रेश माल लागेल आपल्याला. अरे बापरे, घरी तर लेखाचे धागे तुटते असे, भाकरी तुटते लेखाचे बुवा. इथं लहान सवणे दाखवला रे. हो हो हो, ताजंच आहे आपला रोजचा ताजा मसाला असते ना आपला. ऑर्डर काय मला ऑर्डर तर द्या, सांग ना. आता हॉटेलाची इकडे लावलं तुम्ही बाबा सगळं डिपार्टमेंट, काय विषय त्याला पुरं धूम खान थोडी काय हॉटेला सोडते तुम्हाला भाऊ घालते. एक काम कर लक्ष्मण, त्याच्यावर बाकीच्या गोष्टी फक्त ताजंच मटेरियल ठेव सगळं. आणि ते आम्हाला म्हणजे त्याच्यावर ताजं असते. एक काम कर, 2 बंपर घेऊन ये. चांगले आपले नाव माहिती आहे ना तुला, आपला ब्रँड माहिती आहे ना. 2 बंपर, 4 सध्याचे 4च पापड आणि अजून 4 आणजो डबल पापड. आणि ते काय आता बरं बाटर चित्र आहे ना. 4 प्लेट म्हणजे एक शिल्लकची असं पडली तर 4 प्लेट म्हटलं बाटर लावून येते चित्राला. अरे बापरे बाप, आले का एकदम 2 बंपर बाबा, एकदम चित्र बाटर. काय कधी लावायले पाठवलं 2 बुड्याला, सांग ना फोन घ्यायला बुड्याला लावून पाहिजे पकडले का नाही पकडलं. हो हे बा चित्र बाटर अजून काही हातात हे नाही आहे. त्यानं गावरान कोंबडीचं मटण आहे आपल्याजवळ. पाय तुम्ही तसं एका जणाला सांगितलं होतं पकडायला, त्याला फोन लावून पाय तुम्ही. आणि जर असं तर ठीक देतो मग. विचार तुम्ही, थांबा 5 मिनिटात सांगतो तुम्हाला काय. ते पाय ते भाकरी बाजरीची प्युअर बाजरीची भाकर, त्याला बटर लावून दोन्ही साईडनं बटर खालून वरून बटर. आणि ते शिशा म्हटलं त्या एकदम त्या याच्या आणायचं त्या या साधं पाणी पाहिजे. साधं म्हणजे साधं थंड जास्त थंड नको आणू, पण आपलं बाटल पॅक बाटल ज्या कंपनीच्या बाटला असेल त्या आणજો. अरे बापा बाटला बटर घरी का तेल नाही राहील ना, भाजीवर बुटलं पुसू साठतं ना, माहिती आहे ना. चटणीवर नाही ना, पाणी हिरती ना, पाणी नको खाणार का लहान सवनी बरोबर ठीक आहे ना. बटर पुढे 4 कोण लावतो ना बटर. फुलले बटर तर भिजवतो ना. थांब ना हॉटेलला जाऊन साईडनं फोनच लावा तुम्ही. कंदील बुड्याला ना उचलत नाही कंदील बुडा फोन. अरे कुठे कंदीला पाहिजे, पकडले का सापडले का म्हटलं चित्र बाटर. हे गिराय का तुम्हाला तुमचं वाटत फोन तुम्हाला चांगला धंदा सांगला. किती पकडले हो लक्ष्मण भाऊ. पकडले जास्त नाही, 8-10 जोड आहे ना. हे आज जरा एवढे देतो आणून, उद्या अजून देतो आणून तुम्हाला. आहे ना पकडले, टोपल्यात पकडले. हे आता कसं झालं, दाणे याला मोठे भाऊ आली इकडे त्याच्या. आता उद्या 3 जण कळतो आम्ही जोड फसवतो. आणि उद्या अजून याच्यापेक्षा जास्त देतो ना. आपला फक्त नगदी पेमेंट करून द्या संध्याकाळ पहिल्या. लोज आणून देत तुम्हाला तिथलं बाटलं जे काही लागेल ना. अरे पेमेंटची काळजी करता तुम्ही घेऊन या माल तर आणा फक्त. अरे गिराय काय ना लवकर या, मग याच्या ऑर्डर लावून द्या तुम्ही. हे आहे नाही बाबा तुमच्या जाऊ द्या, काही बुड्याला काही सांगायला बुड्याची गावात बंपर. बरोबर ठीक आहे, या लगेच लवकर घेऊन. नाही शांताराम असं असते काय. वक्तात मला तिकडे पाठवून सरपंच घरी सगळे गायब झाले म्हटलं. असं असते का म्हटलं. का देतात भाऊ तुम्ही तर मी राजाच्या दुकानात गेलो, सरपंचाला मस्त सांगितलं हे करतो ते करतो, पार्टी आहे हे आहे ते आहे. आणि इकडे येऊन पाहिजे सगळे मोबाईल गायब, पण सगळे गायब. काही राजा असं असते का तोंडाला द्यायला पाडून मला बोलला तर माणूस. अरे झुंबर टाइम टेबल असते ना. सरपंचाले फोन केलता ना शांतारामनं, तुला इकडून पाठवलं तिकडून फोन केला. विचार कधी सरपंच इथंच आहे ना. सरपंचाले फोन नाही केला काय. शांतारामनं माझ्या समोरच फोन लावला. काय मजाकचा विषय आहे म्हणे, काही विषय नाही म्हणे. आज काही फालतूचं वाढू नका म्हणे, कामधंदे आहे काही कर. हे फालतू ते आज मचवलं ते, म्हणून ते असं झालं ते. मग काय तो मला फोन झालता याचा. तुले काय माहीत आहे झुमरे, तुले काय माहीत आहे म्हटलं. मला शांतारामनं फोन केला का झुंबरे येऊन राहिला. मला पहिलेच सांगितलं यानं, म्हणून मी बाय नाही केला. तुले सौदा देत नाही, पैसे देत नाही. मग काय तर मला शांतारामनं पहिलेच सांगितलं होतं. नाही तर काय देत नसतं का मी काही. आपलं तुले जरासं निरा कॅलेंडर चांगल्या तारखा नाही पाहिजे ना. त्या करीच्यान फरीच्यान ह्याच्या आणि त्याच्या तारखा बरोबर ध्यानात ठेवतो नाही रे. झुमऱ्याले का ठोकल्या काही आपल्या बाकीचे रोज तारखा भुलून जातं लागन. तर ह्या तारखा भलत्या ध्यानात राहत तुया. अरे बापरे मागाव हे तर भलतं झालं राजू. मॅम म्हटलं खरीच गोष्ट आहे झुंबर भाऊ. पहा बरं हे राजू मजा झाली आपल्या संघ नाही काय. मजा झाली म्हटलं. हे मग काय म्हटलं मस्त ओळा आहे त्यात मस्त जमतं म्हटलं. आता भजन तर काही नाही राजू, खेळ मजा झाली आपल्या संघ. अरे बापरे अशी मजा कशी करा निरा. इकडे आम्ही सगळा मोसम बनवला. शांताराम भाऊ हे बरोबर आहे काय म्हटलं तुमचं. काय ना जेव्हा सरपंच असे बोलायचं जसे काय खरोखर बोलायला ते आम्हाला असं वाटते. याला मग मजा चालला बा खोलला आहे माणूस तिथून. असं नाही बम खोलला मायावर चालला बा. मी जाऊ दे आता काय करता म्हटलं फालतूचं. इकडे बाहेर तुम्ही सगळे काय फॉरेन उचलून राहिले. अरे वा असं असते करा जेव्हा काय तुला नाही समजत काय. किती वाजले त्या वक्ती. हे पहिल्या दिवशी पाहिजे असते, रातचा पाहिजे असते प्रोग्राम. झुंबर तुला कधी कॅलेंडर आता याच्या पहिले तू कोणी 2 दिवस पहिले पाहून घेत जाय. तू वक्तात तारखा नको पाहिजे होतं याच्या कॅलेंडरवरच्या. वक्तात कसं आखात होते ना असा. सगळे कसे आपापल्या कामशीर लागून जाते. मला जसं तिकडे कापूस येत नव्हतं माझ्या बाया सांगितल्या त्या वावरात मजूर होता का दिवस. मग मजूर होता दिवस असले सगळे कामं होते. मग त्या हिशोबानं आता तुले कसं आहे तुझ्या काम आहे हर पण मला इकडे नाही तिकडे बस नाही असं आहे. आता याच्या बात करू आपण, आता ठरवून करू.
अरे हो बा बरं ठीक आहे. मी काय म्हणलो की आता रविवारचं बैरामचं खरं आहे ना, बैरामला चालले म्हणून, नाही तर मग अजून आकात करा काय म्हटलं. ते खरं असं तर सांगा, नाही तर मग कसं आहे ते खोटं सांगून देतात. इकडे सगळा आता मोसम जाते म्हटलं. हा भाया खरं असं तर सांगा, नाही तर मग राहू द्या ना. दुसऱ्या सांगत जातो मग मी. तुमच्या भरच्या राजा 3-4 हप्ते का जत्रा उल्लंघल्यावर जाण का तिथं झाले ना. आता 4था-5वा हप्ता येऊन आला ना. अरे बापा 5वा का अजून लय चालते ते, महिनाभर चालते जत्रा. बैरमची जत्रा म्हणजे काय लहान सहान जत्रा आहे का? अरे बापा तिथं म्हणजे काही विषय नाही आहे. पण ह्या हप्ती तर ह्या हप्ती शांताराम काय आहे तर ठरवच त्याला. आता याच्यात मजाक नका ठेवू. काय समजा बैरमले जायचं कधी काय तर. अरे नाही हे बैरमचं खरं आहे ना. बैरमचं सगळं झालं आहे ना. आता संध्याकाळी वर्गणी पोट्ट्यावर वही देऊन देतो. कोणाला काय द्यायचं आहे काय नाही. सगळ्या हिशोबाने वर्गणी जमा करून बस 2 दिवसात काय सामान भरपूर केला बस निघाले आपले टाली घेऊन ट्रॅक्टर घेऊन. वर्गणी म्हटलं सगळ्याची पहिलेच करून घ्यायचो. बैरमच्या जत्रेत जायची शांताराम. तिकडून आल्यावर कोणी देत नाही फालतूच. मग ते राजा कामातून कापान याच्यातून कापान कामाला काम नसलं तरी कामाला सांगा लागते. पण हे फालतू अकात काही लावू नको. तू माय मागत अजिबात नको लावू. तुला काय करायचं आहे तू बरोबर सगळ्याचे पहिले पैसे जमा कर, त्याच्यात तेवढं बसव. हो करतो ना मी ते बसतो बरोबर. बापरे हे तिरकुट काय आणून आलं का बाबा. मस्त राहिलं डगा टाका डेनी बुडा कंदील बुडा मोठे बा काय आणलं का डोक काय घेऊन येऊन राहिले. आता ह्या काय सोंग तमाशा होय बावा. काय लावलं ह्या बुड्याईनं. काय होय हे टोपल्यात काय आणलं कंदिलाबाजी. अरे काही नाही पाहिजे. अय ध्यान सांगू नको. नाही हे काही नाही असंच आहे ते. काहीतरी आहे याच्यात. काही म्हणतो देवदाचा काहीतरी आहे या टोपल्यात. एवढे लपत पाय टाकत येऊ राहिले म्हणजे काहीतरी आहे म्हटलं. काय आहे हो कंदिलाबाजी सांग ना खरोखर काय आणलं त्याच्यात. काय आणलं कोंबड्या गिंबड्या आणल्या बाबा कोंडून. माहे अंदाज लागूनच राहिला. काहीतरी गॅरंटी ना काहीतरी हाय बुड्यानं आणलं याच्यात. म्हणून तर बुडा एकदम पाय ना थपकत काय असं तर सांगून तर द्या आम्हाला. काय लपा लागते. अरे चित्र बाटर त्यानं देवदास चित्र बाटर आणले त्यानं लावला धंदा कंदिल्यानं. आम्हीच तर त्याचा शोध घेत गेलो बाबा तिकडे. मग त्या ह्याच्यावर गडीवर होता तिकडे टाकलं त्यानं जाय टाकलं चित्र बाटर जमा केले त्यानं. काय तिथं त्या काय लक्ष म्हणजे हॉटेलात देते वाटते तू इकाले सांगितलं त्यानं असं. मग काय लपूराला गोष्ट सांग ना. गावात का लपत असते का गोष्ट रे कंदिल्या. ओले बापरे लहान बदमाश यायला जो ह्या भाऊ. आता मला सांगत नाही बोल. अरे काही नाही देवदास भाऊ. ते आपलं कसं आहे ते लक्ष्मण आहे ना. लक्ष्मण म्हणे बा आता खाली बिल बसता म्हणे तुम्ही तर झोपा लागते तर जाय गे टाकत जा म्हणे. जे काही सापलं टिरलं बाटलं बोलल्या गिल्ल्या असं पकड देते बा. आता कसं मजुलीच्या हिशोबानं आता नेऊन देते हॉटेलात. हा नेऊन द्यायला लागते हॉटेलात नेऊन द्यायला लागते. बापा काय राजा हो दिमाग जवानाला शर्मानाचे कामं करताना तुम्ही. मग काय तर बसल्या जागी बरोबर जाय गे टाकून झाली होतेच 1000 रुपयाचा माल असं 1000 2000 कंदिलाबाजी. हाय 15 जोड आहे. 15 जोड ते आता जे काही हिशोब लागेल ते होते ना. मजुरी झाली आमची. आता उद्यापासून 3 जण जातो आम्ही. 3 जण पार्टनर आहे. उद्यापासून जास्त माल निघते. सांगा आता काय करा बाबा ह्या बुड्याईचं. बरं झालं गावातला धंदा लावला. नळी घडीले कामात पडते. मग त्याच्यापेक्षा ते फार्मचे निवागवाले पुरले का तुम्हाला. फार्मचे करणं तयार. अरे कुठं ते दाणे टाकान पाणी पाजान कंदिलाबाजी इकडे धरलं जायन वरलं. मग ते इकडे काय धरलं वरलं ते कुठं पोचत बसते राहिले आहे तर पाहिजे रेडीमेड पाहत. आता पाय ना का चित्रण बाटरी जत्रा भरत दे आता. अरे बापरे मस्त जमावलं कंदील बुड्यानं. दोस्तांना लावा लागेल कंदील बुड्या सांगा नाही मग आपल्या मांडाचा भेटा लागेल. हा मोठा काय पाहणे बा बुड्याच्या बिलकुल नाही छोटे ना बुडा. तिथून बिलकुल 2-4 ओढाच लागेल आपल्याला नाही का. काही ना काही बुड्यात जास्त लागणार झाम्या. अरे बापले चला बा जाऊ द्या मला तिकडे. लक्ष म्हणून फोन येऊन राहिले. लवकर जा लागते तिकडे. जा लवकर. अहो लवकर जा. तो लक्ष्मण वाट पाहून आला असन ना त्याच्या हॉटेलात काय आहे गिराईक असन तर. नमस्कार मंडळी नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कारण की लाईक पहा इच्छा असन तर. आणि सबस्क्राईब करा शेअर करा. काय ठीक आहे धन्यवाद पाहिल्याबद्दल.